Hi, good afternoon everyone. I welcome all of you once again to this course of spoken English. The ABC of English आम्हाला तिसरा टॉपिक इज एम आर अजूनही सुरू आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही प्रॅक्टिस करत असाल. प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. तर चला आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट द लेक्चर. तर बघा, मला म्हणायचं आहे की ते महत्त्वाचं आहे, तर मी इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? इट्स इम्पॉर्टंट. काय म्हणणार मी? इट्स इम्पॉर्टंट. ते महत्त्वाचे आहे. इट्स इम्पॉर्टंट. ते महत्वाचे आहे. समजा मला म्हणायचंय ते अर्जंट आहे, तर मी कसं म्हणणार? इट्स अर्जंट. तातडीचे आहे. तातडीचे म्हणजेच काय? अर्जंट. इट्स अर्जंट. तर इंग्लिश मध्ये कसं म्हणणार आपण? इट्स अर्जंट. ते तातडीचे आहे. इट्स अर्जंट. ते आवश्यक आहे, तर आपण इंग्लिश मध्ये कसं म्हणणार? इट्स नेसेसरी. इट्स नेसेसरी. इट्स नेसेसरी. ते आवश्यक आहे. ते चांगले आहे. इट्स गुड. आपण काय म्हणणार? इट्स गुड. ते चांगले आहे. ते वाईट आहे. इट्स बॅड. इट्स बॅड. ते वाईट आहे. ते माझे स्वप्न आहे. ते माझे स्वप्न आहे. इट्स माय ड्रीम. काय म्हणणार आपण? इट्स माय ड्रीम. इट्स माय ड्रीम. ते माझे स्वप्न आहे. इट्स माय ड्रीम. ती माझी जबाबदारी आहे. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. काय म्हणणार आपण? इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. ती माझी जबाबदारी आहे. आता हे झाली नॉर्मल सेंटेन्स. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सेंटेन्स बघितलेत, पण आपल्याला माहिती आहे का, समजा काहीतरी करायचं, काहीतरी करणं इम्पॉर्टंट असेल, काहीतरी करणं नेसेसरी असेल, आवश्यक असेल, काहीतरी करणं अर्जंट असेल, काहीतरी करण्याची जबाबदारी असेल, तर ते सेंटेन्स कशी क्रिएट करायचे ते या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर आपल्याला काय करावं लागतं माहिती आहे? फक्त या सेंटेन्स मध्ये एक छोटंसं स्ट्रक्चर आपल्याला पुट करावं लागते. तर ते या ठिकाणी मी तुम्हाला लिहून देतो. बघा, आपल्याला काय करावं लागते? फक्त टू. आज समजा इट्स इम्पॉर्टंट टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. झालं स्ट्रक्चर. एकदम सोपं स्ट्रक्चर आहे. याच्यापेक्षा सोपं स्ट्रक्चर तर कुठेच नसणार. ठीक आहे. काय स्ट्रक्चर आपला? इट्स इम्पॉर्टंट नंतर काय करायचं? टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हे आपले पहिले जे सेंटेन्स आहे, याच्यानंतर हे पुट करायचं. टू प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल समजा मला म्हणायचंय इंग्लिश शिकणं महत्वाचं आहे, तर मी कसं म्हणणार? इट्स इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश. इट्स अर्जंट टू लर्न इंग्लिश. इट्स नेसेसरी टू लर्न इंग्लिश. इट्स गुड. इंग्रजी शिकणं चांगलं आहे, तर मी कसं म्हणणार? इट्स गुड टू लर्न इंग्लिश. इंग्लिश शिकणं आवश्यक आहे, तर मी कसं म्हणणार? इट्स नेसेसरी टू लर्न इंग्लिश. आता मला म्हणायचं इंग्लिश शिकणं वाईट आहे. एखादा व्यक्ती म्हणू शकतो इंग्लिश शिकणं वाईट आहे, तर तो कसं म्हणणार? इट्स बॅड टू लर्न इंग्लिश. इंग्लिश शिकणं माझं स्वप्न आहे, तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? इट्स माय ड्रीम टू लर्न इंग्लिश. आता मला म्हणायचंय इंग्रजी शिकणं ही माझी जबाबदारी आहे, तर मी कसं म्हणणार? इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू लर्न इंग्लिश. अशा पद्धतीने आपल्याला सेंटेन्स क्रिएट करायचे या ठिकाणी. तर बघा, आता पहिलं सेंटेन्स आपण तेच बघू. इट्स इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश. इंग्लिश शिकणं महत्वाचं आहे, कारण खरंच रियालिटीमध्ये इंग्लिश शिकणं महत्वाचं आहे, म्हणून म्हणतो इट्स इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश. ठीक आहे. म्हणून पहिलं सेंटेन्स तेच घेऊ आपण. इट्स इम्पॉर्टंट. It's important. It's important to learn English. इंग्लिश शिकणं महत्वाचं आहे. ठीक आहे. हे बघा, आपण काय केलं? इट्स इम्पॉर्टंट नंतर टू प्लस केला. त्यामध्ये टू प्लस V1 म्हणजे काय? वर्बचा पहिला फॉर्म लर्न. त्यानंतर ऑब्जेक्ट इंग्लिश. अशा पद्धतीने आपल्याला सेंटेन्स क्रिएट करायचे. आता बघा, नेक्स्ट सेंटेन्स या ठिकाणी आपण बघू. आता इट्स अर्जंट. इट्स अर्जंट टू मीट यू. तुला भेटणं, इट्स अर्जंट टू मीट यू. तुला भेटणं महत्वाचं आहे, तर आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो त्याला? इट्स अर्जंट टू मीट यू. इट्स अर्जंट टू मीट यू. तुला भेटणं महत्वाचं आहे. महत्वाचं नाही म्हणता येणार, तर अर्जंट म्हणजे कसं? तातडीचं आहे. तुला भेटणं तातडीचं आहे. ठीक आहे. तर इट्स अर्जंट टू मीट यू. आपण काय म्हणणार? इट्स अर्जंट. इट्स अर्जंट टू मीट यू. मीट यू. तुला भेटणं तातडीचं आहे. इट्स अर्जंट टू मीट यू. आता आपल्याला म्हणायचं इट्स नेसेसरी. तुझ्याशी बोलणं आवश्यक आहे. तुझ्याशी बोलणं आवश्यक आहे. तर आपण कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? इट्स नेसेसरी टू टॉक टू यू. इट्स नेसेसरी टू टॉक टू यू. तुझ्याशी बोलणं महत्वाचं आहे, आवश्यक आहे. इट्स नेसेसरी. इट्स नेसेसरी टू talk to you.
तुझ्याशी बोलणं आवश्यक आहे, अशा पद्धतीने तुझ्याशी बोलणं आवश्यक आहे. इट्स नेसेसरी टू टॉक टू यू. इट्स गुड टू लर्न इंग्लिश. इंग्लिश शिकणं चांगलं आहे. इट्स गुड टू डेली प्रॅक्टिस. दररोज प्रॅक्टिस करणं चांगलं आहे. आपण आज सुद्धा म्हणू शकतो इट्स गुड टू डेली प्रॅक्टिस. इट्स गुड टू डेली प्रॅक्टिस. रोज प्रॅक्टिस करणं चांगलं आहे. इट्स गुड टू डेली प्रॅक्टिस. बरोबर आहे. आता मला म्हणायचं आहे, समजा इट्स बॅड, मूवी बघणं वाईट आहे, तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? इट्स बॅड टू वॉच मूवी. काय म्हणणार इंग्लिशमध्ये आपण? इट्स बॅड टू वॉच मूवी. इट्स बॅड टू वॉच मूवी. इट्स बॅड टू वॉच मूवी. मूवी बघणं वाईट आहे. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारीवर काय म्हणणार आपण? जबाबदारीवर आपण असं म्हणू शकतो की दुसऱ्यांची मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू हेल्प अदर्स. काय म्हणणार आपण? इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी टू हेल्प अदर्स. दुसऱ्यांची मदत करणं ही माझी जबाबदारी आहे. इट्स माय ड्रीम टू ओपन अ स्कूल. एक शाळा उघडणं माझं स्वप्न आहे. एक बिझनेस सुरू करणं माझं स्वप्न आहे. तर मी कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? इट्स माय ड्रीम टू स्टार्ट बिझनेस. बिझनेस सुरू करणं माझं स्वप्न आहे. इट्स माय ड्रीम टू स्टार्ट बिझनेस. इट्स माय ड्रीम टू स्टार्ट बिझनेस. स्टार्ट म्हणजे सुरू करणे, बरोबर आहे. स्टार्ट बिझनेस. इट्स माय ड्रीम टू स्टार्ट बिझनेस. बिझनेस सुरू करणं माझं स्वप्न आहे, बरोबर आहे. बिझनेस सुरू करणे माझं स्वप्न आहे. इट्स माय ड्रीम टू स्टार्ट बिझनेस. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट सेंटेन्स बघू आपण. आता हे जे आपण सेंटेन्स घेतले का नाही, यामध्ये माहिती का निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, क्वेश्चन आणि नेगेटिव्ह अँड क्वेश्चन असे 4 फॉर्म मध्ये तुम्ही प्रत्येक सेंटेन्सला करू शकता. काही सेंटेन्स आपण या ठिकाणी घेऊ. समजा मला असं म्हणायचंय की तुला भेटणं महत्वाचं आहे का? तुला भेटणं महत्वाचं आहे का? तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार मी? इज इट इम्पॉर्टंट टू मीट यू. तुला भेटणं महत्वाचं आहे का? काय म्हणणार आपण? इज इट इम्पॉर्टंट टू मीट यू. तुला भेटणं महत्वाचं आहे का? पैसे कमवणं महत्वाचं आहे का? पैसे कमवणं महत्वाचं नाही का? समजा आपल्याला असं म्हणायचं पैसे कमवणं महत्वाचं नाही का? तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? इज इट नॉट इम्पॉर्टंट टू अर्न मनी. इज इट नॉट इम्पॉर्टंट टू अर्न मनी. पैसे कमवणं महत्वाचं नाही का? इज इट नॉट इम्पॉर्टंट टू अर्न मनी. पैसे कमवणं महत्वाचं नाही का? अशा पद्धतीने हा काय क्वेश्चन्स आहे. हे दोन्ही काय क्वेश्चन आहे. परत आपण या ठिकाणी बघूया एक्झाम्पल्स, 1-2 एक्झाम्पल्स. समजा मला म्हणायचंय की तुझ्याशी बोलणं महत्वाचं आहे का? तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये? इज इट इम्पॉर्टंट टू टॉक टू यू. काय म्हणणार आपण? इज इट इम्पॉर्टंट टू टॉक टू यू. आपण म्हणणार इज इट इम्पॉर्टंट टू टॉक म्हणजे बोलणे. टॉक टू यू. इज इट इम्पॉर्टंट टू टॉक टू यू. तुझ्याशी बोलणं महत्वाचं आहे का? अशा पद्धतीने. आता मला म्हणायचं बिझनेस सुरू करणं महत्वाचं आहे का? तर कसं म्हणणार इंग्लिशमध्ये आपण? इज इट इम्पॉर्टंट टू स्टार्ट बिझनेस. बिझनेस सुरू करणं महत्वाचं आहे का? तर अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन करू शकतो. हा पण क्वेश्चन आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स क्रिएट करू शकता. परत एकदा एक्झाम्पल बघू आपण या ठिकाणी. समजा आपल्याला म्हणायचंय की इंग्लिश शिकणं महत्वाचं नाही का? तर कसं म्हणणार आपण इंग्लिशमध्ये? इज इट नॉट इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश. काय म्हणणार आपण? इज इट नॉट इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश. इज इट नॉट इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश.
इंग्लिश शिकणं महत्त्वाचं नाही का? तर अशा पद्धतीने तुम्ही सेंटेन्स क्रिएट करू शकता. मेनी सेंटेन्सेस यू कॅन क्रिएट. ओके, सो मेनी सेंटेन्सेस यू कॅन क्रिएट. अशा पद्धतीने तुम्ही अनेक सेंटेन्स क्रिएट करू शकता. आता तुम्हाला काय करायचं माहिती का? या प्रत्येक सेंटेन्सला 4 फॉर्म मध्ये करायचं आहे. कसं करायचं बघा, मी तुम्हाला सांगतो. इट्स इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश, इट्स नॉट इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश, इज इट इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश, इज इट नॉट इम्पॉर्टंट टू लर्न इंग्लिश. नेक्स्ट सेंटेन्स, इट्स अर्जंट टू मीट यू, इट्स अर्जंट टू मीट यू, इट्स नॉट अर्जंट टू मीट यू, इज इट अर्जंट टू मीट यू, इज इट नॉट अर्जंट टू मीट यू. असं कंटिन्युअसली प्रॅक्टिस करत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा, शिकत राहा. निश्चितच तुम्ही स्पोकन इंग्लिश शिकणार आहात. तर चला भेटू पुढच्या क्लासमध्ये. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट क्लास.